हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपण व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये सुद्धा मिनिंग बघूया, यूज बघूया, सेंटेन्समध्ये कसा करण्यात आलेला आहे वर्डला, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड, ज्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शनमधून आपल्याला करेक्ट कोणती स्पेलिंग करेक्ट आहे ती शोधायची आहे, आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट बघूया. फर्स्ट वर्ड आहे आपला, तो आहे जेनरस. जेनरस वर्ड हा खूपदा झालेला आहे, तरी पण आपण एकदा बघून घेऊया जेनरस म्हणजे काय होतं. तर जेनरसचं डेफिनेशन आहे विलिंग टू गिव्ह मोर ऑर समथिंग दॅन इज स्ट्रिक्टली नेसेसरी ऑर एक्सपेक्टेड. म्हणजेच काय आहे तर जेनरस म्हणजे काय होतं, थोर मनाचा होतं, जो की काय आहे निस्वार्थीपणाने कोणाची पण सेवा करतो, सेवा भावना असते त्याच्यामध्ये, त्याला म्हटलं जातं जेनरस. सो जेनरसचं मराठीमध्ये मिनिंग काय आहे, उदार, थोर मनाचा, दानशूर, सढळ, दिलदार आणि निस्वार्थी. तर बघूया सिनोनिम्स काय आहेत जनरसचे. काइंड हार्टेड, चॅरिटेबल आणि बेनेवोलेंट. आणि अँटोनिम्स आहेत सेल्फिश, स्टिंगी आणि मीन. तर काय होतं जनरस म्हणजे, जनरसचं मिनिंग आहे, डेफिनेशन आहे विलिंग टू गिव्ह मोर ऑफ समथिंग दॅन इज स्ट्रिक्टली नेसेसरी ऑर एक्सपेक्टेड. म्हणजे जो काय आहे उदार आहे, थोर मनाचा आहे, दानशूर आहे, जो सढळ आहे, निस्वार्थी आहे, त्याला काय म्हटलं जातं, जेनरस असं म्हटलं जातं. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत काइंड हार्टेड, चॅरिटेबल, बेनेवोलेंट. आणि अँटोनिम्स आहेत सेल्फिश, स्टिंगी आणि मीन. आता सेंटेन्स मध्ये बघूया जेनरसला कसं यूज करण्यात आलेलं आहे. सो सेंटेन्स काय आहे, ही इज नोन फॉर बिंग जेनरस विथ हिज टाइम अँड मनी. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, तो त्याच्या वेळ आणि पैसा या बाबतीत काय होता, उदार म्हणून ओळखला जात होता. ओके, किंवा ओळखला जातो, असा सेंटेन्सचा अर्थ होतो. परत एकदा सांगते, ही इज नोन फॉर बिंग जेनरस विथ हिज टाइम अँड मनी. म्हणजे तो त्याचा वेळ आणि पैसा या बाबतीत उदार म्हणून ओळखला जातो, असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. आणि इथे जेनरस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे उदार म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे विक्ट्री, VICTORY, विक्ट्री. विक्ट्री म्हणजे काय होतं, अन ऍक्ट ऑफ डिफिटिंग अन एनिमी ऑर अपोनंट. म्हणजेच काय तर विजय मिळवणे, काय होणे, जिंकणे किंवा फत्ते करणे, यश मिळवणे, त्याला काय म्हटलं जातं, विक्ट्री असं म्हटलं जातं. सो काय आहे मराठीमध्ये विक्ट्री म्हणजे विजय, जय, यश, फत्ते, मात किंवा जीत. ओके, अन ऍक्ट ऑफ डिफिटिंग अन एनिमी ऑर अपोनंट. अपोनंट जे आपले असते त्यांच्याकडून काय करणे, फत्ते मिळवणे किंवा विजय मिळवणे, त्याला काय म्हटलं जातं, विक्ट्री असं म्हटलं जातं. सिनोनिम्स आहेत विन, ट्रायम्फ, सक्सेस. आणि अँटोनिम्स आहेत डिफीट, लॉस आणि फेल्युअर. सेंटेन्स मध्ये बघूया एकदा विक्ट्रीला कसं यूज करण्यात आलेलं आहे. द टीम सेलिब्रेटेड देअर विक्ट्री आफ्टर अ टफ मॅच. तर टफ मॅच म्हणजे काय होते, एक कठीण सामना. ओके, तर काय आहे सेंटेन्सचा अर्थ मराठीमध्ये, एक कठीण सामन्यानंतर संघाने त्यांचा विजय साजरा केला. ओके, परत एकदा सांगते, द टीम सेलिब्रेटेड देअर विक्ट्री आफ्टर अ टफ मॅच म्हणजे होतं एक कठीण सामन्यानंतर संघाने त्यांचा विजय काय केला, साजरा केला, म्हणजे सेलिब्रेट केला. ओके, सो इथे विक्ट्री म्हणजे यूज करण्यात आलेला आहे विजय म्हणून. परत एकदा बघूया विक्ट्री म्हणजे काय होतं, तर अन ऍक्ट ऑफ डिफिटिंग अन एनिमी ऑर अपोनंट. म्हणजेच काय तर विजय, जय, यश, फत्ते, मात किंवा जीत. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत विन, ट्रायम्फ आणि सक्सेस. आणि अँटोनिम्स आहेत डिफीट, लॉस आणि फेल्युअर. नेक्स्ट आहे स्विफ्ट. स्विफ्टचं डेफिनेशन काय आहे, तर हॅपनिंग क्विकली ऑर प्रॉम्प्टली. म्हणजेच काय होणे, जलद होणे, त्वरित होणे, त्याला म्हटलं जातं स्विफ्ट. ओके, सो स्विफ्टचं मराठीमध्ये अर्थ काय होतो, जलद, त्वरित, चपळ आणि वेगवान.
सिनोनिम्स काय आहेत स्विफ्टचे, तर ते आहेत क्विक, फास्ट आणि रॅपिड, आणि अँटोनिम्स आहेत स्लो आणि स्लगिश. सेंटेन्स मध्ये बघूया आता कसं यूज करण्यात आलेलं आहे स्विफ्टला. ही गेव अ स्विफ्ट रिस्पॉन्स टू द क्वेश्चन, म्हणजेच मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो, त्याने प्रश्नाचे त्वरित उत्तर दिले. तर इथे स्विफ्ट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे त्वरित म्हणून. परत एकदा सांगते, सेंटेन्सचा अर्थ काय होतो, ही गेव अ स्विफ्ट रिस्पॉन्स टू द क्वेश्चन म्हणजे होतं त्याने प्रश्नांचे त्वरित उत्तर दिले. स्विफ्टचं डेफिनेशन आहे हॅपनिंग क्विकली ऑर प्रॉम्प्टली, म्हणजेच काय होतं मराठीमध्ये, तर जलद, त्वरित, चपळ आणि वेगवान. सिनोनिम्स आहेत क्विक, फास्ट आणि रॅपिड, आणि अँटोनिम्स आहेत स्लो आणि स्लगिश. नेक्स्ट आहे ऑनेस्ट. ऑनेस्टचं काय डेफिनेशन आहे, तर ट्रूथफुल अँड सिन्सिअर, जो काय आहे प्रामाणिक आहे, खरा आहे, इमानदार आहे, त्याला काय म्हटलं जातं, ऑनेस्ट असं म्हटलं जातं. सो ऑनेस्टचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, प्रामाणिक, खरा, सत्यवादी, इमानी आणि नेक, त्याला काय म्हटलं जातं, ऑनेस्ट असं म्हटलं जातं. सो सिनोनिम्स आहेत सिन्सिअर, ट्रूथफुल आणि अपराईट, आणि अँटोनिम्स आहेत डिसऑनेस्ट, डिसेटफुल आणि लाईंग. सेंटेन्स बघूया आता एकदा आपण. शी इज नोन फॉर बिंग ऑनेस्ट अँड रिलायबल. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, तर ती प्रामाणिक आणि विश्वासार्ह म्हणून ओळखली जाते. ओके, तर काय आहे मराठीमध्ये याचा अर्थ, शी इज नोन फॉर बिंग ऑनेस्ट अँड रिलायबलचा ती प्रामाणिक आणि विश्वासार्ह. तर रिलायबल म्हणजे काय होते, विश्वासार्ह. ओके, ती प्रामाणिक आणि विश्वासार्ह म्हणून ओळखली जाते, असं सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. ऑनेस्ट म्हणजे होतं प्रामाणिक, खरा, सत्यवादी, इमानी आणि नेक. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे तो आहे ऑथर. ऑथर म्हणजे काय होतं, अ पर्सन हू राइट्स बुक्स, आर्टिकल्स ऑर अदर लिटररी वर्क, त्याला म्हटलं जातं ऑथर. तर म्हणजे काय होतं, ऑथर म्हणजे लेखक. जो लेखक असतो, जो काय लिहितो, बुक्स लिहितो, आर्टिकल्स लिहितो किंवा काही पण लिटररी वर्क करतो, त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये ऑथर. आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो, जो काय आहे लेखक आहे किंवा निर्माता आहे. लेखक, निर्माता, साहित्यिक किंवा ग्रंथकार, याला म्हटलं जातं ऑथर इंग्लिशमध्ये. ओके, नेक्स्ट आहे अ पर्सन हू स्टडीज वेदर पॅटर्न्स अँड ॲटमॉस्फिअरिक फिनॉमिना, त्याला काय म्हटलं जातं, मिटिरिओलॉजिस्ट, METEOROLOGIST, मिटिरिओलॉजिस्ट असं म्हटलं जातं. सो काय आहे मिटिरिओलॉजिस्ट म्हणजे, तर हवामान शास्त्रज्ञ. हवामान शास्त्रज्ञ म्हणजे काय होतं, तर वातावरणामधील जी पण काही हवा आहे, हवा संबंधित, ओके, हवा संबंधित ज्या घटना आहेत, जसं की पाऊस आहे, तापमान आहे किंवा हवा आहे, वारा आहे, त्याच्याबद्दलचा जो अभ्यास करतो, तो जो तज्ज्ञ असतो, त्याच्याबद्दल अभ्यास करणारा तो शास्त्रज्ञ असतो, त्याला म्हटलं जातं मिटिरिओलॉजिस्ट, म्हणजेच हवामान शास्त्रज्ञ. सो मिटिरिओलॉजिस्ट म्हणजे मराठीमध्ये काय होतं, हवामान शास्त्रज्ञ. म्हणजेच काय, तर वातावरणातील हवा व त्या संबंधित घटनांचा, उदाहरण पाऊस, वारा आणि तापमान, यांचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ म्हणजे कोण होतं, हवामान शास्त्रज्ञ. आणि हवामान शास्त्रज्ञाला काय म्हणत असते इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये, मिटिरिओलॉजिस्ट. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे रिसीव्ह. करेक्ट स्पेलिंग आहे रिसीव्हची ऑप्शन बी, RECEIVE. आणि रिसीव्ह
म्हणजे मराठीमध्ये काय होतं तर प्राप्त, स्वीकारणे किंवा मिळणे म्हणजे काय होतं रिसीव्ह. आणि स्पेलिंग काय आहे करेक्ट रिसीव्हची RECEIVE. नेक्स्ट वर्ड आहे अकरन्स. अकरन्सची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी OCCURRENCE अकरन्स. आणि अकरन्स म्हणजे काय होतं घटना, प्रसंग, घडामोड, आढळ आणि प्रत्यक्ष घडलेली गोष्ट, त्याला काय म्हटलं जातं अकरन्स असं म्हटलं जातं. आणि स्पेलिंग काय आहे अकरन्सची OCCURRENCE. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये बघूया. टू बी एक्झॅक्टली राईट. सो याचा इडम काय आहे हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे काय होतं तर टू बी एक्झॅक्टली राईट, टू डिस्क्राईब एक्झॅक्टली व्हॉट इज कॉझिंग अ सिच्युएशन ऑर प्रॉब्लेम. म्हणजेच काय होतं तर अगदी बरोबर बोलणे किंवा अगदी बरोबर सांगणे. मराठीमध्ये काय अर्थ होतो याचा अगदी बरोबर सांगणे किंवा चूक भूल न देता बरोबर बोलणे म्हणजेच होतं हिट द नेल ऑन द हेड. नेक्स्ट आहे टू स्टे अप लेट वर्किंग. टू स्टे अप लेट वर्किंगचा जो इडम आहे काय आहे बर्न द मिडनाईट ऑइल. बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजेच काय होतं तर टू स्टे अप लेट वर्किंग म्हणजेच रात्री उशिरापर्यंत काम करणे किंवा खूप उशिरापर्यंत अभ्यास करणे, त्याला म्हटलं जातं बर्न द मिडनाईट ऑइल. मध्यरात्री उशिरापर्यंत काम करणे किंवा खूप उशिरापर्यंत अभ्यास करणे म्हणजे होतं बर्न द मिडनाईट ऑइल. ओके. सो हे आहेत आपल्याचे वर्ड्स. परत एकदा तुम्ही वाचून घ्यायचे डेफिनेशन, सिनोनिम्स, अँटोनिम्स, जे यूज झालेलं आहे सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे त्या वर्डला ते सुद्धा एकदा बघून घ्या. मी त्याचे मिनिंग सुद्धा तुम्हाला मराठीमध्ये सांगितलेलं आहे. सेंटेन्सचा कसा मिनिंग होतो मराठीमध्ये आणि कसं त्या वर्डला त्या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे. सो तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा वर्ड्स घेऊन सेंटेन्सेस तयार करत चालत जा म्हणजे तुम्हाला कळेल की कसं त्या सेंटेन्समध्ये वर्ड तुम्हाला फिक्स करायचा आहे म्हणून. ओके. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.